पुण्यात खडकवासला धरणातून 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। पहाटेपासून होणाऱ्या पावसामुळे खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। खडकवासला धरणात 4 तासात 15% पाण्याची वाढ झाली आहे। धरणातील जलसाठा 80% झाल्याची पाटबंधारे विभागानं माहिती दिली आहे। 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर पाण्याचा विसर्ग केल्यामुळे मुठा नदी पात्र ओसंडून वाहत आहे। पुणे शहर परिसर, ग्रामीण भाग आणि विशेषतः खडकवासला धरण साखळी परिसर आणि घाटमाथ्यावर गेल्या 24 तासात जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर आता खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये 1920 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि आता हा विसर्ग सुरू केल्यानंतर खडकवासला धरणातून 5 दरवाजे उघडल्याचं आपण पाहतोय आणि हे 5 दरवाजे उघडल्यानंतर आता मुठा नदी पात्र ओसंडून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आता हा विसर्ग जो आहे तो 1920 क्युसेक विसर्ग आहे। पुणे महानगरपालिकेला देखील पाटबंधारे विभागाकडून कळवण्यात आलेलं आहे की नदीमध्ये मोठ्या प्रमाणात आता विसर्ग सुरू होणार आहे। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल हे सतर्क झालेले आहेत आणि नागरिकांनी देखील काळजी घेण्याचं आवाहन आता या सर्व विभागांमार्फत करण्यात येतंय। कॅमेरा पर्सन नागनाथसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।